हॅलो, नमस्कार. मी रीमा काकडे. ॲज अ सर्टिफाईड लाईफस्टाईल कोच मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून प्रॅक्टिस करते. सध्या मी नवीन उपक्रम चालू केला आहे, तो म्हणजे डान्स अँड फिटनेस. डान्स अँड फिटनेससाठी फक्त मी लेडीजला कॉन्सन्ट्रेट करते, कारण सध्या खूप स्ट्रेस वाढला आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. सध्याच्या काळात होणारी दगदग, घरातलं काम, बाहेरचं काम, मुलं, पूर्ण संसार सांभाळणं, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपण करतोय दिवसभराचे 24 तासातले 25 तास काम, ओके, हे फक्त लेडीज करू शकते, आय नो. पण तरीसुद्धा जो स्ट्रेस आपण देतोय शरीराला, मनाला, इमोशनली आपण जो स्ट्रेस आउट होतोय, तो कसा दूर करायचा, त्यासाठी मी एक सोल्युशन घेऊन आली आहे, ते म्हणजे डान्स अँड फिटनेस. डान्स हा एक फन वर्कआउट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टींचा बेनिफिट होतो. ते म्हणजे एक तर तुम्ही बरेच दिवस झालेले असतात, घरात असतात, कुठे जात नाही, कोणाशी गेट टुगेदर नसतं, आपलं सोशल ॲक्टिव्हिटीज होत नसतात, वर्किंगवाले वर्किंग स्टाईलप्रमाणे त्यांचे वर्किंग आवर्समध्येच काम करत असतात. ज्या घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा ज्या गृहिणी आहेत, त्यासुद्धा घरातली कामं करून खूप थकतात बिचाऱ्या. मग त्यांच्यासाठी आपण काय करता येईल असा मी विचार केला आणि मी हे उपक्रम चालू केलं. तर ह्या उपक्रमामध्ये साधारणतः 1 तास द्यावा लागतो. ओके, डान्स अँड फिटनेसमध्ये नक्की फायदा का होतो? डान्स वर्कआउट केल्यामुळे तुम्ही आधीपेक्षा जास्त फ्लेक्झिबल होता. त्याचबरोबर तुमचं फॅट बर्न व्हायला सुरुवात होतं, फॅट लॉस व्हायला सुरुवात होते आणि स्वतःला हलकं हलकं फील करता. सो तुम्ही सगळे एकत्र येता, गेट टुगेदर करता आणि त्यामुळे काय होतं, तुमचा जो स्ट्रेस असतो तो तुम्ही साईडला काढता आणि त्यामुळे तुमची एनर्जी लेवल एकदम हाय असते. तुमचं एकदम ताण निघून गेलेला असतो आणि तो 1 तास ना फक्त तुमचा असतो. हो, फक्त तुमचा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला जो फ्रीडम मिळतो ना, तर तुम्ही सगळ्या त्या सेशन्समध्ये एन्जॉय करता, खूप ओरडता, खूप नाचता, खूप वर्कआउट करता आणि एन्जॉय करता स्वतःसाठी, स्वतःच्या लाईफसाठी. हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला स्ट्रेस लांब ठेवायचा आहे लाईफपासून, तर शुअर हे करा आणि ह्यामुळे बऱ्याच गोष्टी होत्या. अजून एक गोष्ट म्हणजे काय होते माहिती आहे, तुमचं कॉन्फिडंट बूस्ट. तो कसा, ऑब्व्हियसली एवढे सगळ्या 4-5 गोष्टी तुमच्या ॲक्टिवेट झाल्या लाईफमधला, कॉन्फिडंट बूस्ट होणारच ना. तुम्ही एकत्र सोशल ॲक्टिव्हिटी करताय, तुम्ही एकत्र वर्कआउट करताय, तुम्ही गेट टुगेदर करताय, तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं, वागण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. जो कॉन्फिडन्स तुमचा लो झालेला असतो घरात बसून किंवा नुसतं तेच रुटीन करून, ते तुम्ही वर्कआउट केल्यामुळे जो कॉन्फिडन्स लेवल तुमचा हाय होतो, तो तुम्ही केल्यावरच कळेल. ओके, सो छे हो, ह्या सगळ्या वर्कआउट ॲक्टिव्हिटीज आम्हाला थोडी जमणार आहेत ह्या वयात. अहो, कशाला टेन्शन घेताय? ह्या सगळ्या डान्स वर्कआउटसाठी वयाची मर्यादा नसते, काही अटी नाही आहेत. तुम्ही कधीही, केव्हाही, कुठेही डान्स वर्कआउट करू शकता, कधीही करू शकता, कुठल्याही वयात. सो टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी